नमस्कार मंडळी, राम राम. माझं नाव पराग. स्वागत आहे तुमचं माझ्या परत दुसऱ्या नवीन व्लॉग मध्ये. तो चलिए शुरू करते हैं. तर मग आज आपण चाललोय कुठेतरी बाहेर चाललोय. आज पण मला माहिती नाही कुठे चाललोय, पण चाललोय नक्की ट्रॅकिंगला कुठेतरी चाललोय आपण. मला पण व्यवस्थित माहिती आहे. आयला फिरायला जातो, मला जास्त माहिती कुठे जायचं ते. शाबास बेटा. तर मग आता मी ठेवलंय पाणी गरम आणि टब ठेवलाय भरायला. सो भेटतो आऊट झाल्यावरती. बाय. A few minutes later. भेटलाय मला यो मित्र भेटलाय, तोच पहिल्याचा आधीच्या व्लॉग वाला. तिथे गेलो होतो मला मध्ये माहिती नाही कुठे गेलो होतो, तरी पण जाऊन आलो. आज पण नाही माहिती कुठे जायचं रे. इथे आम्ही 2 ATM उलटे पालते केले आणि दुसरा चालू येणार आहे काय. सो पैसे काढतोय आता आम्ही. किती येतात कॉल मध्ये का KBC किती येतात. पासवर्ड द्यायचं. हा सॉरी सर, तुम्हाला पासवर्ड द्यायचा नाही. टाकला आपने लापरवाही का नतीजा है. गाइस अशा प्रकारे इथे हिरवी नोट निघाली, आपण पाहू शकता. दाखवा तुमची हिरवी नोट. 500 टाकलं तर भाई 500 देते. अशा प्रकारे हिरवी नोट बघितली आहे. सो SBI अशा प्रकारे इथे तिकीट निघतंय गाइस, बघू शकता तुम्ही. पालघर काढ रे, आता मलमल काढशील परत. अशा प्रकारे तू पण दिसतोय सा. ओ नो. अशा प्रकारे गायची ते तिकीट रिटर्न नाही काढले त्यामधलं. काही जर तिकीट काढले पण रिटर्न तिकीट नाही काढलं. ह्याने रिटर्न तिकीट नाही काढलं. अशा प्रकारे आम्ही 10 ट्रेन पकडतोय. 2000 years later. ओके गाइस, अशा प्रकारे आम्ही आता विरार स्टेशनला उतरलो आम्ही. आता तृप्तीचं काय ठिकाण नाही. तृप्तीचं काय अजून ठिकाण नाही. त्याला तूच बोल. अबे साले. सो आता आमची इथे मैत्रीण भेटली आम्हाला. तर तिला भेटल्यावरती आम्ही जाऊ. ती कोण आहे नाही, ती दुसरी कोणतरी. सो ती आली की मग दाखवतो. ओके गाइस, आता इथे आम्ही थांबलोय 10 मिनिटांनी. आता ट्रेन ही बोलली 7 वाजता येते. अजून ती तृप्ती आलीच नाही अजून. तर बघू, वाट बघतोय तिची, अजून आली नाही ती. 2 hours later. गाईस आता गेलाय मुतायला. अहो गाईस, सगळे मित्र जे मला भेटले सगळे मित्र भेटले मला. सगळे मित्र हात एका जागेवरती उभा आहे. दुसरी वेळा गेला मुतायला. 2 वेळा मुतून 2 वेळा. पिंक शर्ट मधला माणूस दिसतोय ना तुम्हाला, बघतोय इथे त्याच्या आईला. त्याने आम्हाला 4 वेळा विचारलं रिसॉर्टला जाणार का. हा जो पिंक वाला आहे ना, पिंक शर्ट, आम्हाला ना 4 वेळा तरी विचारलं. 4 वेळा तरी रिसॉर्टला जाणार का. रिसॉर्टला बाबा दुसरीकडे चाललोय आम्ही. आता आली आहे तृप्ती, पण तिला एकदा फेस रिव्हील नाही करायचं. ते बोलते मला यूट्यूबवरती नाही, मी फक्त इंस्टाग्रामवरतीच असते, मी यूट्यूबला नसते म्हणून. तर जाऊ दे, आता काय बोलायचं. भेटली ती आम्हाला. तो गेम बजाना पडेगा. तर गाईज इथे आम्हाला ट्रेन भेटलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता मी चाललो आहे ट्रेनमध्ये. तर अजून पण आमच्या ब्लॉगमध्ये यायचं नाही आहे. तर मग आता जातो आम्ही पालघरला. A few minutes later. आता मी उतरलोय पालघर प्लॅटफॉर्मवरती. आता जातोय, काय माहिती कुठे जायचं आहे. जातो तरी पण मागे जायला बघू. तर गाईस हा परत मुताला गेला होता. जिथे पब्लिक टॉयलेट, एक टॉयलेट तर मुतवायचा सोडत नाही. सगळ्या टॉयलेटमध्ये ह्याचा मुत दिसेल तुम्हाला. ए चुपे. मित्रांनो, आता मी बसलो बसमध्ये आणि बसमधून कुठे जाणार आहे. मसनात नेते गाईज, आम्हाला मसनात नेते. गजब बेइज्जती है. तिथून आम्ही जाणार आहे मसना काय स्टॉपला. मग तिथून माहिती नाही कुठे तिकडे जाऊ आम्ही. ये बड़ी अच्छी बात कही आप. 2 बस चेंज करायला लागले मित्रांनो मला. 2 बस कॅन्सल. एक बस कॅन्सल करावी लागली. खूपच गरम होतं AC वाले. 2000 years later. तर मित्रांनो, आपल्याला तिकडे त्या गडावर चढायचं आहे. गाडी आली बघू शकता. अरे गाडी थांब ना 2 मिनिटं. नहीं. मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत आशेरीगड. आपण पोहोचलो आशेरीगडला. तर आम्हाला तिथून 2 बस चेंज करायला लागल्या आणि तिथून आम्ही एक टमटम पकडली.
जायला आम्हाला माहिती तिथे बस पण जाते, पण टमटम पकडली मोरद्या. किती रुपये गेले रे? 90 रुपये गेले. मला माझा फ्लॅक्स मारू दे. हां 90 रुपये गेले मित्रांनो. आणि आता आम्ही चालू आशिरी गडावरती. आता ही जी आहे, आता मग रस्ता पण माहिती नाही. आता ही जी आहे ती पायवाट आहे. या पायवाटाने आम्हाला जायचं आहे इथून पुढे. इथून पुढे ना, हा इथूनच आम्हाला आता पुढे जायचं आहे. तर जाऊया वरती. अबे साले. मित्रांनो अशा प्रकारे माझ्या मित्राची टोपी बघून मला पण जलन झाली म्हणून मी पण घातली टोपी माझ्याकडे. तयारीमध्ये हा तसं पण आम्ही पूर्ण तयारीमध्ये आलो होतो. आम्हाला माहिती होतं एवढं. आता पाहू शकता तुम्ही. ओ माय गॉड, तो बघा तो गड, आशेरी गड. नाईस. आता मी चढणार आहे वरती. तर डायरेक्ट वरती गेल्यावरती भेटूया. मध्ये हा मध्ये मध्ये तुम्हाला आम्ही भेटू. ही जी कोणत्या विलेज मध्ये आपण? खोडकोना विलेज. खोडकोना विलेज मध्ये आपण आहोत. ते खोडकोना विलेजचा पूल आहे. काळं काळं कुठे आहे हे बघा. नदीचा पूल. आणि खोडकोना विलेजची ही रिव्हर आहे. इथून पाणी वाहतं सगळं पावसाळ्यामध्ये. येस, हे आसमान आहे. आसमान आसमान. आता आपण खरंच खोडकोना विलेज मध्ये आलेलो आहोत. इकडेच ना. थँक्यू काकी. इथून आपल्याला जायचं आहे पुढे या गावातून. 2 hours later. तर मित्रांनो आता आम्ही लोक रस्त्यावरच आहोत. रस्त्यावर म्हणजे आहोत, चालतो म्हणजे पुढे चालतो आहोत. जे आमची जी गायडर आहे ती आम्हाला बोलते की गडावर जाण्यासाठी 3 टप्पे आहेत. तर आपण कोणत्या पहिल्या टप्प्याचं नाव काय का? अभयारण्य. ह्या पहिल्या टप्प्यातनं आता आम्ही जातोय. दुसरा टप्पा कातळी. कोणतरी कातळी सोलून तिकडे पुढे जावं लागणार आम्हाला. तिसरा आहे लोखंडाची सीडी. तर अशा प्रकारे आपल्याला 3 टप्प्यातनं जाऊन तो गड चढायचा आपल्याला. सो जो गड चढायचा अजूनपर्यंत मी पहिल्या टप्प्यावरच आहोत. टप्प्याचं नाव काय का? अभयारण्य. त्या टप्प्याचं नाव आहे. जो दुसऱ्या टप्प्यावर गेल्यावरती अशा प्रकारे आम्ही चालत आहोत. आम्ही ऍक्च्युली तिघच आहोत. जर तिसरी आमची मैत्रीण आहे, तिला फेस नाही दाखवायचा. आमची गाईड, ती आमची ऍक्च्युली गाईड आहे. मागे वेळेला हा होता. सॉरी, मागे वेळेला हा होता. आपला हा होता. आता ती आहे. सो ती जातोय, चढतोय वरती. हा पुढाकार असं नाही मग चालेल. हा जो रोड आहे बबली कॅडबरीचा इन्स्पायर होऊन हा बनवलाय. बबली कॅडबरी ह्याच्यावर इन्स्पायर होऊन बनला असं. XYZ जे काय असेल ते. तेरा तो गेम बजाना पडेगा. थांबलो. पहिला अजूनपर्यंत अजून पहिल्या टप्पा चालला तरी ही हालत आहे. आता काय माहिती दुसऱ्या टप्प्यामध्ये कातडी सोडणार आहे. 2000 years later. आम्हाला थोडा दम लागला. अजून पहिल्या टप्प्यामध्ये जाऊत आम्ही. अर्ध्याच टप्प्यामध्ये पहिला म्हणजे तेच पहिल्या टप्प्याच्या अर्ध्या टप्प्यामध्ये अजून आम्ही. सो चला दम लागलो म्हणून बाकडे असे लावून ठेवल्यात थोडं जागेवरती. तर ते थोडं बसलोय, बघू. आणि ते आमची गार्डर आहे ती बोलते इथे वाघ पण फिरत असतात काय माहिती. आणि ते वाघाला फळाच्या गोष्टी चालू आहेत आमच्या. तर बघूया, लेट्स सी काय होतं. दिमाग खराब हो जाएगा. मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा. मैं इनकी अम्मा बहन पे आ जाऊंगा. आपला पहिला टप्पा संपला आणि इथून आपला दुसरा टप्पा चालू होतोय, कातडी टप्पा. सो टप्पा 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 टप जे काय. अच्छा. आणि हा गड चढून औरंगाच्या अवलादींना मारायचा आपला. चला अभी मजा आएगा ना भिडो. आपण एवढं चढलो आहोत. अजून दुसऱ्या टप्प्यावर आहोत आपण. सो असा ह्या खडतर प्रवासातून आपल्याला जायचं आहे. खडतर असं चढावं लागतंय मित्रांनो. येस. तर मित्रांनो अजून दुसरा टप्पा चालू आहे आमचा. आणि आमची हालत खराब झाली आहे अशा प्रकारे. दुसरा टप्पा चालू आहे. ओ शिट.
ब्लॉग. तर मित्रांनो, आता मी आलोय चढत एवढ्या वरती. अजून दुसरा टप्पा चालू आहे आणि इथून आम्हाला गड दिसायला स्टार्ट झालंय. इथून तुम्हाला दिसणार नाही, कॅमेरा हे केलं तर झाडं असत आहेत. आम्हाला दिसतोय जे आमची गाडी गेली आहे वरती. आता आम्ही पण चाललोय. हा एवढा खडतर प्रवास करून वर जायचं आहे. चालला यो बघा, असं असं धडपडत तोडतडत. एवढं वरती आपण चढत आलो. तिसरा टप्पा कधी स्टार्ट होतोय? 5 वेळा पडता पडता. तर मित्रांनो, इथून चढत आलो आम्ही वरती. आता इथून एवढं परत चढायचं आहे वरती. हा दिसतंय काहीतरी. तर एवढं हा खडतर प्रवास अजून बाकी आमचा. आणि ही गार्डर बोलते की अजून दुसऱ्या टप्प्यावरती. मला वाटतं तिसरा टप्पा आला. चला वरती मित्रांनो. असं आम्हाला इच्छा. अरे भिंडी, क्या आहे? जमीन इथं आली. इथं अशा प्रकारे चाललो आम्ही वरती. ये अरे ओ भाई, चढतीये रे. एवढं चढलो वरती. ये हा डोंगरावरना नजारा आहे. अशा प्रकारे बघू शकता. इथे जिन्यासारखं आहे. सॉरी, ते जिन्यासारखं आहे. हे चढून वर जायचं आहे. लेट्स गो. मित्रांनो, ही अशी खाली दरी आली आहे आणि ह्या दरीवरनं आता वर चढत जायचं. पहिल्यांदा काहीतरी ऍडव्हेंचरच करतोय. हळू. जय श्रीराम. देखते लेट्स सी. तर मित्रांनो, हेच ते मंदिर आहे. इथे खालचे आपण ते गाव बघितलं, त्यातले लोक एवढे वरती चढून इथे नारळ द्यायला येतात. कारण की जे जंगलामध्ये जे प्राणी वगैरे असतात ते हाम नको करायला. तर मित्रांनो, इतक्या वरती आपण आलेलो आहोत. हा इथं एको पण चांगला येतोय. अजून वर जायचं आपल्याला. माय गॉड, इथे खाली माणसं पण चालली आहेत. सो एवढ्या वरती आलो. इथे एक गुफा भेटले. इथे कदाचित गुप्त मार्ग असेल. हा एवढी माहिती आमच्या गायडरकडे पण नाहीये. आता हे एवढं असं चढत वरती जायचंय. तर एवढ्या वरती आपण एवढं चढत आलेलो आहोत. ए थांबा रे, चालले पुढे गेले मला ठाकूर. सो एवढं वर आपल्याला चढत जायचंय. हे पुढे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण तिसऱ्या टप्प्याशी आलेलो आहोत, ज्याला बोलतात लोखंडाची सीडी. सो आपल्याला वरती चढत यायचं. मला वाटलं मी माझ्या बिल्डिंगच्या सीड्या चढतो. हा एवढा माझा हात वर राहायला पाहिजे की नाही. शिवी नको देऊ. हे इसको बोलते हैं 90 डिग्री और ट्रैकिंग और एडवेंचर. नाइस. ओह व्यू गाइस. चल मला हात नाही होत. हा एवढा पण झाला नाही. आमच्या गायडरने ह्याच्याबद्दल एवढी माहिती दिली आहे. म्हणजे एवढी माहिती अशी माहिती दिली की ही सीडी आधीच्या काळामध्ये नव्हती. म्हणजे 800 वर्षापूर्वीच आहे. आणि इथे ही आधी सीडी नव्हती. आधीचे मावळे दोरीनी वर चढायचे. आणि आता आणि ह्याला नाळ बोलतात ऍक्च्युली. आणि 2 डोंगरांना जॉईंट करते. सर
स्टैंड नहीं है मुझे गाइस, अगले ब्लॉग में स्टैंड लेके आऊंगा मैं। शेट अशा प्रकारे वरती चढलो आपण। मित्रांनो, हे जे तुम्ही दगड बघताय हा किल्ला जो आधी पोर्तुगीजांचा होता। वरती जे तुम्हाला दिसतंय ते त्यांच्या राजाचं मुकुट आहे आणि पोर्तुगीजांचं राजांचं मुकुट आहे आणि खाली जे आपल्या महाराजांची कशी राजमुद्रा आहे तशी त्यांची ही राजमुद्रा आहे। इथून जर आपण पाय घसरला की डायरेक्ट डागा। हा जो तुटलाय ना इथे, हा आधीच्या काळाचा पूर्ण मुख्य दरवाजा होता इथे। हा मुख्य दरवाजा होता इथे, ब्रिटिशांनी इथे बॉम्ब ब्लास्ट केला म्हणून आता इथे काय झाले नाही, इथे काय तर नासधूस झाली पूर्ण। दॅट्स नॉट इझी मॅन। मित्रांनो, हा जो भगवा झेंडा आपल्याला दिसतोय तो आपल्याला खालून जो दिसत होता म्हणजे आम्हाला, आणि इथे कुत्री पण आहेत, क्यूट एकदम। वाव, इथे एक फ्रेम लिहिली आहे बाबू, इथे एक फ्रेम आहे। मित्रांनो, फायनली आपण वरती चढलोय, तर बघू शकता फायनली आपण वरती आलो आणि आता चाललोय वरचा नजारा बघायला, खाली वरून म्हणजे वरून खालचा नजारा बघायला। पाय माझ्या अजिबात कंट्रोलमध्ये नाही आहेत। तर गाइस फायनली मंदिरामध्ये बसलोय, खूप शांत वाटतंय, स्पेशली सावलीत बसलोय, खूप शांत वाटतंय, मन एकदम ह्याच्यामध्ये हरवून गेलंय। बघा, ही एक मैत्रीण आहे, माहिती नाही हो, इथे दोन मैत्रिणी असतील आणि यो एक लौंडा आहे, मित्र आणि मंदिरातला पाहतो दाखवतो, आधी दमलोय जरा, दम खातो मग असं दाखवतो। हो, तर मित्रांनो, हे ते मंदिर आहे, त्या मंदिराचा आम्ही पाया पडलो। हे ते मंदिर आहे मित्रांनो, हे मंदिर आहे आणि मंदिराच्या आपण जस्ट बाहेर पडलो की असं मंदिराच्या बाहेरच इथे आपल्या भारताच्या देशाचा झेंडा, भगवा आणि तोफा काही तुम्हाला इथे दिसण्यामध्ये येतील, इथे अशा प्रकारे। आता आम्ही चाललोय तलाव शोधायला, आम्हाला लागली आता ताण, गरम खूप झालं, सगळं तोंड वगैरे धुवायला चाललो, तलाव वगैरे शोधतो, भेटतो। रानो, हे गडावरती तलाव आहे, यात आम्हाला डुबक्या मारायचा होता पण आम्ही नाही मारू शकत, खरा पाणी। फायनली आपण टॉपला आलो आणि तो तिकडे भगवा झेंडा दिसतोय। रानो, ही आहे राजसभा, इथे राजसभा भरायची, इथे आपले महाराज बसायचे आणि इथे सगळे सरदार वगैरे, जसं आपण महाराजांच्या पिक्चरमध्ये बघतोच, इथे सगळे सरदार बसायचे आणि इथे फक्त आपले महाराज बसायचे। मॅगी खातोय, मॅगी खायला बसलोय, खूप भूक वगैरे लागली, सगळं बघितलं, मागे किल्ला दिसतोय तुम्हाला, तर आता आम्ही भूक लागली आम्हाला, आम्ही खायला बसलोय। मित्रांनो, आता आमचं झालंय खाऊन पिऊन वगैरे, आता चाललोय आता खाली। आता इथून मेन सर्वायवल ॲडव्हेंचर अगदी चालू होणार आहे। पाणी फक्त एवढं पाणी झालं आमच्याकडे, तिघं जण आहेत आम्ही, फक्त एवढं पाणी घेऊन आम्हाला 3 तास अजून खाली चालायचं आहे। दॅट्स नॉट इझी अँड ये रस्ता आजच्या गावात कोवडे येस, सो फुल डिहायड्रेशन। आता उतरतोय खाली के गाईस, आता आम्ही आलोय पायऱ्यांशी, पायऱ्या उतरतोय, पाहू शकता। तर मित्रांनो, इथं आम्ही थोडं खाली उतरवलं, जो मेन जो कडा होता, जे पायरे होते ते आम्ही सक्सेसफुली आम्ही खाली उतरवलोय। आता खूप इथे पाय वगैरे सरकत आहेत, ॲक्च्युली आमच्याकडे ट्रॅकिंग शूज नाही आहेत, नॉर्मल शूज घालून आलोय आम्ही, सो खूप वेळा पाय सरकतात। आता मला पण उतरायचं आईच्या गावात। तर मित्रांनो, आम्ही एवढं खाली आता चढत आलो, दम लागलाय, पाणी पण नाहीये, हे जेवढं चढणं इझी होतं तेवढं उतरणं खूप डिफिकल्ट आहे, पकडून उतरायला लागतं आणि पहिली वेळ आहे आमची। बघू चला, यू बघा, यू आहे ना,
हा 10 पावलांवरती खाली सरकलो, 10 पावलांवरती. काय माहिती पडला तर. मित्रांनो फायनली आम्ही थोडंफार खाली आलोय, थोडंफार म्हणजे खूपच खाली आलोय. तर इथे पाण्याची एवढी टंचाई झाली आहे. पिऊन दाखव रे पाणी. नाही पाणीच संपलं आमचं. आता जातोय खाली. खाली गाव आपण बघितलंच, त्या गावामध्ये कोणाकडे पाणी मागू बघू. 15-16 हंडे देतात काय प्यायला. जाऊया, पाय दुखतात रे. मित्रांनो आपण तेवढं खाली उतरत आपण एवढं खाली उतरत आलो. फायनली आलो खाली, फायनली आलो आजच्या गावात. थांब रे, थांबत पण यायच्या आईला. पुढे नुसती गाईस. आम्ही खाली येत होतो. आम्हाला इथे बकरी वरती बकऱ्या ह्याही तशा प्रकारे बकऱ्या दिसलेल्या आहेत. फायनली गाईस आता आम्ही आलो गावात आलो. तिथे गावावरून आम्ही वरती चढलो. आता पियायला पाणी भेटेल. एवढंच पाणी. तर फायनली पाणी पिल्यावरती एवढं बरं वाटतंय. तिथून खाली उतरेपर्यंत एक घोट पाणी नव्हतं. आता पाणी पियालोय. A few minutes later. मित्रांनो एवढं 2 तास आता आम्हाला पाण्याची किंमत समजली. आता गावात नाही येत होतो आम्ही, तर एका लहान मुलीने अख्खी बॉटल आमच्या समोर ओतून टाकली. एवढं जीवाला लागलं आमच्या आई शपथ. असं वाटलं जाऊन जाऊ दे आता काय बोलू. कंट्रोल. पाणी जल ही जीवन आहे. पाणी वाचवा, जीवन जगवा, झाडे लावा. पागल झालो मी, काय बोलतोय. आलो आम्ही खाली. आता गावाच्या बाहेर चाललोय, म्हणजे गावाच्या. ये बड़ी अच्छी बात कही आप. आता गावाच्या बाहेर जातोय. गाडी पकडू आता घरी. पाय दुखतात. तर गाईस फायनली आम्ही आलेलो आहोत खाली परत. ओके गाईस आता आम्ही उतरलो रिक्षातून. आता पालघरला नाही, ऍक्च्युली बोईसरला आलो. बोईसर तू रिक्षावाला बोलला की बोईसरने आम्हाला जवळ पडेल. सो आता उतरलो बोईसरला. ह्याला परत झाली मुतायला. आता मुतू हात पिदू खायला प्यायला डायरेक्ट घरी. बर्र मस्त प्लॅन आहे. गाईस आता आम्ही इथे पेट पूजा इथेच बसून केली. तर तिकडे आमचे पाय बी दुखले होते. आता ट्रेनची वाट होत. किती ट्रेन आहे? 6:12ची ट्रेन आहे. सो आता किती वाजले? 5:51 झाले. तर थोडेसे मिनिट आहेत. सो आता आपण डायरेक्ट इथून विरार घरी. भाईंदर. आम्ही ट्रेनमधून उतरलो. बऱ्याचशी एनर्जी झाले डाऊन, म्हणून मी व्हिडिओ बनवते. मग थोडं बोलण्याचा कारभार ह्याच्या हातामध्ये दिला आहे. आता आम्ही चाललो घरी चाललो. आता रिक्षात बसू, मग घरी, मग बऱ्याच जाऊन झोपून जाईल. आता आम्ही पोचलोय घरी. अशा प्रकारे आता चालू आहे आम्ही घरी. घरी गेल्यावरती आता एकदा बोलतो. आंघोळ ओके गाईस. ओके तर अशा प्रकारे मी घरी आलेलो आहे. आताच पोचलो घरी. 10 मिनिटं झाली. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. लाईक करू नका, नुसतं ठोकून टाका. लाईकचं बटन तोडून टाका. आणि तुम्हाला असेच माझे अजून नवीन ब्लॉग बघायचे असतील, तर तुम्हाला ब्लॉग बघायला आवडतात तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि एक कमेंट नक्की सोडा की पूर्ण ब्लॉग बघितला, खूप छान वाटेल मला. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.